तिकडे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडतात। त्या पार्श्वभूमीवरती येत्या 5 दिवस माळशेज घाट हा बंद राहणार आहे। त्यामुळे तुम्ही माळशेज मार्गे कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो रद्द करा। काल सकाळी माळशेज घाटात दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती। सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना बघता माळशेज घाट पुढचे 5 दिवस बंद ठेवला जाईल। या काळात निसरड्या दरड हटवण्यात येतील, त्यानंतर मात्र मार्ग सुरळीत राहावा अशी अपेक्षा आहे। माळशेज घाटामध्ये काल या ठिकाणी सकाळी 11 सुमारास दरड कोसळली होती। या दरड कोसळल्यामुळे माळशेज घाटातील एक ट्रक दरीत कोसळला गेला आणि या दरीत कोसळलेल्या ट्रकमुळे एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता। आपण पाहू शकता की या ठिकाणी बघा, या ठिकाणी पुन्हा आता दरड कोसळण्याची सुरुवात झालेली आहे आणि आता जस्ट ही एक दरड कोसळली, त्याप्रमाणे वरून अजून लाल पाणी येतंय। लाल पाणी येतं याचा अर्थ दरड कोसळण्यात पूर्ण सुरुवात झालेली दिसते। या ठिकाणी वरची जी झाडं आहेत त्याच्या खालची दगडं पूर्ण खाली सरकलेली आहेत आणि आस्ते आस्ते ही दरड जी आहे ही खाली येणार आहे। म्हणजे या ठिकाणी आता अजून दरड मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे। कारण वरती आपण बघू शकता डोंगराचा जो भाग आहे त्या डोंगराच्या भागाच्या खाली जी दगड आहेत आणि त्यावर जी झाडं जी आहेत ती संपूर्ण पाणी आल्यामुळे आता बघा पाण्याचं प्रमाण हे लाल मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पाण्याचं प्रमाण जेव्हा लाल पाणी जेव्हा वरून येणारं पाणी जेव्हा लाल होतं त्यावेळेला त्या तिकडची माती ढासण्यास सुरुवात होते आणि त्याची ही सुरुवात असते। ही दरड कोसळण्याची प्राथमिक अंदाज समजला जातो आणि या ठिकाणी यानंतर मोठ्या प्रमाणात दरड कोसळणार आहे आणि दरड कोसळण्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे रस्ते महामंडळाने आणि पोलिसांनी या ठिकाणी अतिदक्षतेचा विभाग म्हणून 5 दिवसासाठी हा घाट बंद ठेवलेला आहे। परंतु घाट बंद असल्यास ज्या ठिकाणी काल दरड कोसळली होती त्या ठिकाणचं संपूर्ण काम काढण्याचं काम महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत आहे। सुहास रेळेकर, एबीपी माझा, माळशेज।